राज्यभरातल्या ओबीसी साठी नाही करायचं. गावखेड्यातला ओबीसी मराठा एक आहे, नसला तरी एक आहे. कोणाला आपल्याला एकत्र होऊ द्यायचं नसलं तरी नका होऊ देऊ. शेवटी मराठ्यांनी जे छगन भुजबळचं स्वप्न आहे दंगली घडवण्याचं, ते मराठ्यांनी पूर्ण नाही होऊ द्यायचं. एकही ब्र शब्द आपण आपल्या शेजारच्या गावाला काढायचा नाही. आपले ते शिवभाऊ आहेत, ते इतके घाणेरडे बोललेत तरी आपण एकानं त्यांना उत्तर दिलेलं नाही आतापर्यंत, एकानं सुद्धा. ते सांगल हे आंदोलन कधी ना कधी तर आपलं संपणार आहे, त्यांचंही संपणार आहे. ते नाशिकवाला सांगन छगन भुजबळ सांगू द्या, ते बरेवर झाली. पण शेवटी जर भोगायची वेळ आली ना तर गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्यालाच भोगावं लागणार आहे, कोणीच येणार नाही. म्हणून आपण बारकाईने विचार करतोय, यांना विरोधक मानायचं नाही, अजिबात नाही. त्यांना काय करायचं ते करू दे, नाही मानायचं. आता एवढ्या वेळेला त्या छगन भुजबळ इथून सांगतो, आता हे सांगितलेलं तुम्ही पाळणार ना सगळे. आता एवढ्या वेळेला सांगतो, भाऊ छगन भाऊ, तो असा हिंगा जिरी तू आमच्यात काढी लावतोय. मी तो ह्या लय पुढचा आहे. तू बळत म्हातारा झाला, रक्त जळलं तू अंगातलं म्हणून. बेट्या तो जर टांगा उलटा नाही बांधला तिथून पुढे भांडणं लावतो. ओबीसीत मराठ्यात गोरगरीब धनगर बांधवात आमच्यात भांडणं लावतो, निघून जातो. तू किती डाव टाकले, मी नाही यशस्वी होणार. छगन भुजबळ तुम्हाला एक सांगतो, तू जितकं करशील तितके मराठी व्हायला लागले. इतका फायदा व्हायला लागलाय तो आम्हाला, माझ्या समाजाला. तो आकाडी केली का आमचे लोक बांबूच घेऊन निघते. बापाचं ठोकले घे मोठा खोटा ठोकी. तुला कसं कळना, मला काही कळना, तो एवढं वय झालंय. तो इथं येऊन आमच्या शिवाय शेजारी आमच्यात काढी लावली, मोकळा झाला. अख्खे महाराष्ट्रातले मराठी एक झाले. किती सोपं झालं मला. कमून कळना, तुम्ही जितकं करता तितका सामाजिक होतो. परत सांगतो, ते जर गार पडले ना, आपलं गार पडत आहे. तुझे तेव्हा म्हणा किती गपी, आमचे तितके एक होते. त्यांनी 30-35 जण पडेल गळेल गुळेल गोळा केले आणि ते आपल्या विरोधात आता काम करते. आणि आता आपले फोन यायला लागलेत. मला एक पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला, तुमचे फोन करते जणू रातपासून. म्हणलं कालपासून, रातपासून नाही. ते म्हणतात हम भी आहे तुम्हारे साथ. म्हणलं आहे तर चलन देऊ मग झपकान काय. म्हणजे मराठ्याचे एक झाले. कोणामुळं? त्यांनी केली शाळा, त्याने दाखिलं ओपन, त्याने ओपन दाखिलं माझ्या संगीत घेत आणि लागलं कागद वाचायला. कागद पुढं घेतलेला, तलवारचे दिलदार बऱ्या आणि आमका झाल्या आणि तलवारी घासा. आता ते मला तलवारी घासा गंजलेल्या मराठे तैट झाले. आहे का नाही काही गरज आहे त्याला उकरून भांडणं आणायची. सुईना चला नसते. तो जितकं करेन तितका मराठा एक व्हायला लागला. तो जितका करेन तितका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, सगळ्यात आपल्याला नाही हरायचं. कोणाच्या पायाला पाय नाही लावायचं. तुमचा लेकरो म्हणून सांगतो तुम्हाला.